प्रिय अगं. आता तू म्हणशील हे प्रिय अगं काय, अशी कोणी सुरुवात करतं का? खरंय, पण या अगच्या जागी ठराविक एकच नाव पुरेसं नाहीये. समस्त स्त्रीवर्गासोबत साधत असलेलं हे हितगुज आहे. बघ ना गं, मासिक पाळी हे निसर्गाने समस्त स्त्री जातीला बहाल केलेली सुंदर अशी भेट आहे आणि त्यामुळेच नवीन जीव जन्माला घालण्याची क्षमता फक्त स्त्रीमध्येच आहे. पण या पाळीमध्ये आपण स्वतःची खरंच काळजी घेतो का? या काळात आपण वापरत असलेले सॅनिटरी पॅड्स कशा प्रतीचे आहे हे कधी तपासून बघतो का? आणि या प्रश्नाचं खरं उत्तर आहे नाही. कारण सर्व महिला सध्या जे प्लास्टिक पॅड वापरत आहेत त्यामुळे गर्भाशयाचा व स्तनांचा कॅन्सर, PCOD, PCOS, गर्भपिशवी निकामी होऊन तिचे ऑपरेशन करावे लागणे, मासिक पाळीच्या विविध तक्रारी यांना सामोरे जावे लागत आहे. आणि या सर्वांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चाललेले आहे. आणि हे काही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी सांगितलेले नाही आहे, तर स्वतः जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल हे सांगतोय. पण प्रश्न हा पडतो की या सर्वांच्या मुळाशी जाऊन विचार करत बसायला तुला वेळच कुठे आहे? अगं, घरातलं लग्न कार्य आलं, सण समारंभ आले की आपण बायका साड्या आणि दागिन्यांवर हजारो रुपये खर्च करताना जराही विचार करत नाही. आणि याच हजारो रुपयांच्या वस्तू बोटावर मोजण्या इतके दिवस वापरल्या देखील जात नाहीत. मग आता मला प्रामाणिकपणे सांग, बाह्य शृंगारावर अमाप खर्च करणारी तू मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या दिवसात शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवाची काळजी घेण्यासाठी, त्याला निरोगी ठेवण्यासाठी खर्च करताना इतका विचार का करतेस? का मार्केटमधून 40-50 रुपयांत मिळणारे प्लास्टिकचे अतिघातक सॅनिटरी नॅपकिन्स घेऊन येतेस, ज्यामुळे मासिक चक्रात बिघाड होणारे, मासिक पाळीत त्रास होणारे, भविष्यात गर्भाशय व स्तनांचा कॅन्सर यासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडावे लागणारे, हे माहीत असून सुद्धा इतके हानिकारक आणि स्वस्त आहेत म्हणून असे प्लास्टिक पॅड्स खरेदी करताना तुला तुझं आरोग्य डोळ्यांसमोर येत नाही का गं? अगं, स्त्री जर निरोगी असेल तरच ती संपूर्ण कुटुंब निरोगी ठेवू शकते. याचा आता तरी विचार कर आणि आजच तुझे हे प्लास्टिक पॅड वापरणं बंद कर. मला सांग, उन्हाळ्यात आपण रेनकोट किंवा स्वेटर घालतो का? नाही ना? कारण आपल्याला ठाऊक आहे की उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान प्रचंड वाढलेले असते, त्यामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते. म्हणून त्याला थंड ठेवण्यासाठी आपण सुती, मऊ, हलके असे कपडे वापरतो. मग आता मला सांग, पाळीच्या 4 ते 5 दिवसात आपल्या प्रायव्हेट पार्टचे तापमान म्हणजेच pH लेवल नेहमीपेक्षा वाढलेली असते. मग तिथे सुद्धा सुती नॅपकिन्स वापरायला हवेत की नाही? हे साधं लॉजिक आपल्या कसं लक्षात येत नाही गं? आपण किती चुकीच्या पद्धतीने तिथे दिवसभर प्लॅस्टिक लावून ठेवतो. अगं, याच 4-5 दिवसांमध्ये आपलं गर्भाशय मोकळेपणाने ऑक्सिजन आतमध्ये घेत असतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भपिशवी स्वच्छ राहण्यास मदत होते. पण प्लॅस्टिक पॅडमुळे काय होतं, ते पूर्णपणे लॉक होऊन जातं आणि आतमध्ये ऑक्सिजनचा पुरवठाच होऊ शकत नाही. परिणामी गर्भाशयातून येणाऱ्या रक्तस्रावावर दाब येतो आणि आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार व्हायला सुरुवात होते. या गाठींचेच पुढे PCOD, PCOS आणि त्याही पुढे जाऊन गर्भाशय अथवा स्तनांचा कॅन्सर यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. पूर्वी याचे प्रमाण अगदीच कमी होते, म्हणजे बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना कॅन्सर झाल्याचे कानी यायचे. त्यातही गर्भाशय किंवा स्तनांचा कॅन्सर या बाबतीत तर अगदीच तुरळक बातमी यायची, कारण तेव्हा पाळीत बायका सुती कपडा वापरायच्या. पण आता जग खूपच वेगाने धावायला लागले. महिलांना घराबाहेर शिक्षण, जॉब यासाठी जावं लागतं. मग अशा परिस्थितीत कपडा वापरणे अगदीच गैरसोयीचे होऊन जाते. यासाठी यूज अँड थ्रोचे सॅनिटरी पॅड्स वापरण्यास स्त्रिया पसंती देऊ लागल्यात. आणि यात गैर काहीच नाही. फक्त ते सॅनिटरी पॅड्स प्लॅस्टिकचे न वापरता नैसर्गिक कापसापासून बनलेले ग्रॅफेन आनायन चिपयुक्त असे की जे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल अशा क्वालिटीचे आहे. असे सॅनिटरी पॅड्स वापरायला हवे. कारण हे पॅड्स प्लॅस्टिक पॅडप्रमाणे दर 6 तासांना बदलण्याची गरज नाही. कारण याची शोषण क्षमता 100 ml पेक्षाही जास्त असते. शिवाय हे कॉटनचे असल्यामुळे हवेचा मुक्त संचार होत असतो. शिवाय यात बसवलेल्या ग्रॅफेन ॲनायन चिपला तर या पॅडचा आत्माच म्हणावा लागेल. कारण खरी जादू तर यातच आहे. या पट्टीवर जेव्हा पिरियडचे ब्लड ड्रॉप्स पडतात तेव्हा ती नॅचरली ॲक्टिवेट होते व गर्भाशयाला ऑक्सिजनचा पुरवठा करते. शिवाय 10 तास जरी हे पॅड लावले तरी ही पट्टी तिथे बॅक्टेरिया तयार होऊ देतच नाही. म्हणूनच गर्भाशयात बॅक्टेरिया जाण्याचा विषयच येत नाही. ऑक्सिजनच्या मुक्त संचारामुळे रक्तस्रावावर कोणताही दाब येत नसल्याने रक्ताच्या गाठी तयार होण्याचाही विषय येत नाही. शिवाय या ग्रॅफेन ॲनायन चिपची टेम्परेचर ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी इतकी प्रचंड आहे की 24,000 सूर्यकिरणांइतकी उष्णता देखील ती शोषून घेऊ शकते. त्यामुळे आपल्या प्रायव्हेट पार्टची pH लेवल म्हणजेच तापमान मेंटेन राहण्यास मदत होते. आणि म्हणूनच प्रायव्हेट पार्टमध्ये आग, जळजळ, खाज, रॅशेज, युरिन इन्फेक्शन या गोष्टीपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे ही पट्टी आपले हार्मोन्स बॅलन्स करते. त्यामुळे आपली मासिक पाळी रेग्युलर होते. त्यात होणारे विविध त्रास कमी होतात.
अशा विविध प्रकारे हे सॅनिटरी पॅड्स आपल्या हेल्दी पिरियडसाठी आणि हेल्दी गर्भाशयासाठी अगदी जादूच्या कांडीप्रमाणे काम करते बघ. आता तू म्हणशील की हे असं पॅड कुठे मिळतं? तर चल आता मी तुला त्या संदर्भात माहिती देते. कायरा द पॉवर ऑफ वुमन या कंपनीने या वर्षापासून कॅन्सरमुक्ती आणि महिला सशक्तीकरण अभियानास सुरुवात केलेली आहे आणि याच कंपनीकडून आपल्याला उत्तम दर्जाचे कॉटन आणि ग्रॅफेन ॲनियन चिपयुक्त सॅनिटरी पॅड्स मिळणार आहेत. म्हणजेच उत्तम आरोग्यासोबतच घरबसल्या रोजगाराची संधी देखील मिळणार आहे की नाही गंमत? सॅनिटरी पॅडसोबतच या कंपनीतून आपल्याला स्किन केअर आणि हेअर केअरचे ऑर्गॅनिक प्रोडक्टसुद्धा मिळणार आहे. आता या सगळ्यातली गंमत तुला समजली का? बघ, अप्रत्यक्षरित्या आपण आता या कंपनीच्या माध्यमातून केमिकलयुक्त प्रोडक्टची आपल्या आयुष्यातून हकालपट्टीच करणार आहे. आता यानंतर आपण कायरा कंपनीचा संपूर्ण बिझनेस प्लॅन समजून घेऊया. शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक ऐक, समजून घे आणि नक्कीच ह्या प्लॅटफॉर्मला जॉईन होण्याचा डिसिजन आजच घे. सुस्वागतम. कायरा द वुमन पॉवर कंपनीच्या बिझनेस प्लॅनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कायरा द वुमन पॉवर हे नाव कंपनीला अतिशय विचार करून असे ठेवलेलं आहे, कारण कायरा या शब्दाचा अर्थ आहे की शांत आणि अद्वितीय स्त्री. कायरा कंपनीचा उद्देश हा आहे की समाजातील प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ती आत्मनिर्भर झाली पाहिजे. कारण घरामध्ये कितीही लाखो रुपये इन्कम दर महिन्याला येत असला तरीसुद्धा एखादी स्त्री ज्यावेळेस स्वतःचे हक्काचे 100 रुपये जरी कमवत असेल तर तो तिच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग मोमेंट असतो. तर अशी स्त्री निर्माण करणं म्हणजे जी की जगामध्ये अद्वितीय असेल, स्वतःला वेगळ्या पद्धतीने सिद्ध करू शकेल, अशी स्त्री निर्माण करणं हे कायराचं उद्दिष्ट आहे. कायरा कंपनी ही थेट विक्री करणारी कंपनी आहे, जी उच्च दर्जाची, आरोग्यदायी आणि आवश्यक असे उत्पादन म्हणजे सॅनिटरी पॅडचे वितरण करते. बघा, कंपनी आपल्याला दर महिन्याला जे गरजेचं प्रोडक्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. परंतु आपण बाहेरून जे लोकल सॅनिटरी पॅड घेतो त्याच्यामध्ये प्लॅस्टिक, केमिकल आणि अतिशय घातक असे घटक असतात की जे आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करतात आणि पुढे जाऊन आपल्याला विविध रोगांना बळी पडावं लागतं आहे. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी कंपनी आपल्याला ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅडचे वितरण करते. आमचे उद्दिष्ट आहे आमच्या ग्राहकांना, जे आमच्या कंपनीचा मुख्य भाग आहेत, त्यांना दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून देणे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादन कसे मिळेल आणि त्यांना अतिरिक्त मोफत व्यवसाय कसा करता येईल यासाठी आम्ही आमचे आधारस्तंभ असलेल्या आमच्या लीडर्सना प्रशिक्षण देतो. बघा, कंपनीचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक ग्राहकाला म्हणजे जे कंपनीमध्ये जॉईन होतात अशा प्रत्येक मेंबरला दर्जेदार पद्धतीचे म्हणजे उत्तम क्वालिटीचे उत्पादन उपलब्ध करून देणे. कारण कंपनी इथे जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला या फॅमिलीचा मुख्य भाग समजते आणि म्हणूनच या ग्राहकांना देवता मानून त्यांना उत्तम प्रतीचे प्रोडक्ट कसे देता येईल, शिवाय ह्या प्रोडक्टसोबतच त्यांना आयुष्यभरासाठी मोफत व्यवसाय घरबसल्या कसा देता येईल यासाठी कंपनी इथे जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला प्रशिक्षण देत असते. बघा, मी आता कंपनीचे जे CMD आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देते. कंपनीच्या CMDंचं नाव आहे मिसेस प्रमिला पवार मॅडम. त्यांचं शिक्षण MA BEd आणि MPhil झालेलं असून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा बऱ्याच वर्षांचा कार्यकाळ झालेला आहे. शिवाय गेल्या 12 वर्षांपासून त्यांची स्वतःची शाळा देखील त्या सिंधुदुर्ग कणकवली येथे उत्तमरित्या चालवत आहेत आणि त्याचसोबत 7 ते 8 वर्षांचा त्यांचा मार्केटिंग क्षेत्रातला अनुभव देखील आहे. कंपनी म्हणते आमचे लीडर्स हे आमचे ॲम्बॅसिडर्स आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला कंपनी ह्या फॅमिलीचा मुख्य भाग समजते आणि त्यांना उत्कृष्ट पद्धतीने प्रोडक्ट आणि सगळ्या प्रकारच्या सेवा देणं ही तिचं उद्दिष्ट कर्तव्य समजत असते आणि म्हणून प्रत्येक मेंबरला ॲम्बॅसिडर्स असं देखील ती संबोधते. कायरा कंपनी कर्करोगमुक्त अभियानावरती काम करते. कंपनीविषयी आता मी थोडक्यात माहिती देते. कंपनीचा जो दृष्टिकोन आहे, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की महिलांना लागणारी उत्पादने, सेवा आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणे हा कंपनीचा दृष्टिकोन आहे. तर कंपनीचा उद्देश काय आहे की अधिक सक्षम महिला असलेले जग निर्माण करणे. कारण सक्षम महिला जग खूप सुंदर बनवू शकतात. महिलांच्या वाढत्या गर्भाशयाच्या कॅन्सरला आळा घालणे हे 2 प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कंपनीची वाटचाल सुरू झालेली आहे. कंपनीने जे उत्पादन निर्माण केलेलं आहे, ज्या सॅनिटरी पॅड,
त्याचा उद्देश असा आहे की आमचे उत्पादन तुमच्या आरोग्याला आणि शरीराला लक्षात घेऊन डिझाईन केलेले आहे. तुम्ही फिरायला गेला असाल किंवा आराम करत असाल तर आमचे उत्पादन तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला आराम आणि मनःशांती सुनिश्चित करते. जसं तुम्ही प्लॅस्टिक पॅड यूज करत असताना तुम्हाला जे काही अनकम्फर्टेबल फील होतं किंवा विविध प्रकारच्या समस्यांना मासिक पाळीमध्ये सामोरं जावं लागतं, तर असा कुठलाही प्रकार हे ऑर्गॅनिक पॅड वापरत असताना तुम्हाला येणार नाही. अतिशय उत्तम असा अनुभव तुम्हाला हे पॅड वापरल्यानंतर येणार. इथे जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला त्यांच्या अपलाईनकडून, त्यांच्या लीडर्सकडून तसेच CMDंकडून वेळोवेळी ज्या काही अडचणी येतील त्याच्यामध्ये मदत केली जाते. त्या सोडवण्यासाठी, काम करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी स्वप्न खूप मोठमोठी असतात. छान लांब कुठेतरी फिरायला जायचं असतं. आपल्या घरासमोर 4 चाकी, 2 चाकी गाडी असावी असं वाटत असतं. स्वतःचं हक्काचं छोटं-मोठं का असेना पण घर असावं असं वाटतं. सगळ्या हौस-मौस, आवडी-निवडी, छंद जोपासता यावेत. मुलांची प्रत्येक आवडी-निवडी हट्ट पूर्ण करता यावेत. आरोग्य उत्तम राहावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असाव्यात असे आपली स्वप्न असतात. परंतु आपल्या खिशाला ही प्रत्येक स्वप्न परवडत नाही. कारण महिन्याच्या पगारामध्ये फक्त गरजा पूर्ण होतात, स्वप्न नाही. आणि म्हणूनच कायरा कंपनी तुमची ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठीच कटिबद्ध आहे. ती कशी यापुढे आपण आता जाणून घेऊया. कंपनी तुम्हाला सॅनिटरी पॅडसोबतच ऑर्गॅनिक पद्धतीचे उत्पादनंसुद्धा देते. आपल्याला प्रत्येकाला इथे जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर 799 रुपयांची एक खरेदी करावी लागेल. ह्या 799 रुपयाच्या खरेदीमध्ये तुम्हाला कंपनी 4 पॅकेट्स देते, ज्याच्यामध्ये प्रत्येकी 6 पीस असणार आहे. तर ह्या एकाच खरेदीमध्ये तुम्हाला आयुष्यभरासाठी घरबसल्या रोजगाराची संधी देखील मिळत आहे आणि आयुष्यभरासाठी डिस्काउंटमध्ये प्रोडक्टसुद्धा मिळण्याची संधी मिळत आहे. इथे आपण 3 प्रकारचे इन्कम घेऊ शकतो बघा. मॅचिंग इन्कम, स्पॉन्सर इन्कम आणि इन्कम रिवॉर्ड. ते कसे पुढे बघूया. मॅचिंग इन्कम आपला असणार आहे प्रत्येकी एका पेअरचे 200 रुपये आणि आपला जो काही स्पॉन्सर इन्कम असणार आहे तो प्रत्येक पर्सन मागे 50 रुपये असा असणार आहे. तुम्हाला आता इथे स्ट्रक्चर दिसत असेल बघा, की ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये रजिस्टर होता, तुमच्या अंडर 2 साईड असतात, लेफ्ट आणि राईट. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्पॉन्सरने इथे 2 व्यक्ती आणता, तो लेफ्टला एक जातो आणि राईटला एक जातो. म्हणजे दोघांचे पर हेड 50 रुपये तुम्हाला मिळतात. असे एका जोडीचे तुम्हाला ह्या 2 पर्सन मागे तुम्हाला 50-50 रुपये मिळून 100 रुपये असा स्पॉन्सर इन्कम पण मिळतो. आणि शिवाय त्या दोघांमुळे तुमची एक पेअर खाली मॅच झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या एका पेअरचे 200 रुपये असा मॅचिंग इन्कम देखील मिळतो. म्हणजेच त्या दोघा माणसांमुळेच तुम्हाला एका जोडीचे 200 प्लस स्पॉन्सर इन्कम 100 रुपये असा टोटल मिळून 300 रुपये इन्कम त्या एकाच जोडीमध्येच तुम्हाला मिळतो. अशाच पद्धतीने येणारा प्रत्येकजण इथे आपल्या खाली 2-2 मेंबर जॉईन करत जाणार आहे. ह्या प्रत्येकामुळे तुमच्या लेफ्ट आणि राईटला मेंबर्स येत जातील आणि यांच्यामुळे ज्या पेअर्स मॅच होतील त्या प्रत्येक पेअरचे 200 रुपयेप्रमाणे तुम्हाला बायनरी म्हणजेच मॅचिंग इन्कम देखील मिळत जाईल. आणि जे तुम्ही स्वतःहून इथे तुमच्या स्पॉन्सरने आणणार आहात त्या प्रत्येक व्यक्तीचे 50 रुपयेप्रमाणे तुम्हाला स्पॉन्सर इन्कम देखील मिळत जाणार आहे. आपल्याला डेली कॅपिंग हे 2000चं असणार आहे. म्हणजे तुम्ही दिवसाला इथे 2000 रुपयांपर्यंत इन्कम घेऊ शकता. बघा, इथं काम करताना तुम्हाला प्रभावी आणि अपेक्षित रिझल्ट जर हवे असतील तर काम कसं करायचं आहे बघा. सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करू शकता. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर छान पद्धतीने काम करू शकता. त्याच पद्धतीने आपलं जे वेबिनार असतं त्या वेबिनारमध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना इन्व्हाइट करू शकता. तसेच ऑफलाईन मीटिंगसुद्धा घेऊ शकता. म्हणजे जसं की तुम्ही आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना 4-2 लोकांना, 4-5 लोकांना एकत्र बसवून छोटंसं गेट टुगेदर टाईप अशा पद्धतीने ती मीटिंग घेऊ शकता. तिथे तुम्ही आपल्या बिझनेस प्लॅनची डिटेल माहिती देऊ शकता. कर्करोगमुक्त अभियानावरती तुम्ही माहिती देऊ शकता. आपल्या सॅनिटरी पॅडचे फायदे त्यांना समजून सांगू शकता. प्लॅस्टिक पॅडने भविष्यात काय तुम्हाला मोठमोठ्या आजारांना फेस करावं लागणार आहे, कशा पद्धतीने, तर हे सगळं तुम्ही त्या मीटिंगमध्ये डिस्कस करू शकता. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या पद्धतीने, तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा कायराचा प्लॅन होता. अगदी साधा, सोपा, सुटसुटीत आणि तसंच एक शाश्वती तुम्हाला नक्कीच जाता जाता देते की इथे पार्सल आणि पेमेंटच्या बाबतीत अजिबात कुठलाही गोंधळ होत नाही, गडबड होत नाही, इश्यू होत नाही. कारण वेळेवर
पार्सलही येतं आणि वेळेवर पेमेंट देखील होतं. बऱ्याचदा मंगळवार पेआउटचा दिवस असूनसुद्धा आपल्याला रविवार सोमवारच्या दरम्यानच पेमेंट येऊन देखील जातं. त्यामुळं सगळ्यांनी बिनधास्त इथे जॉईन व्हा, मनापासून काम करा. कायरा आपलाच प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला लाँग टर्मसाठीची देखील हा प्लॅटफॉर्म शाश्वती देतो. कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर असल्यामुळे आपल्याला इथे काम करताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. त्यामुळं मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता आजच जॉईन व्हा आणि आजपासूनच या कॅन्सरमुक्त अभियानाचा भाग होऊन छान पद्धतीनं वर्क करा. स्वतःच्या आरोग्यासोबत इतर महिलांचं देखील आरोग्य उत्तम ठेवण्याचा वसा हाती घ्या आणि मनापासून कामाला लागा. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.